नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. मुंबईत जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वी शिवसेना नेते प्रताप सरनाईक, तानाजी सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची. मुंबईत पावसाळ्यापूर्वीच होर्डिंगचे सर्वेक्षण पूर्ण करा. आयुक्त भूषण गगराणी यांच्या प्राधिकरणांना सूचना. होर्डिंग नियम पाळत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. गॅसचा पुरवठा बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठी अडचण. गॅस अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा तडकाफडकी राजीनामा. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची एल्बर्स यांची माहिती. राहुल भाटिया यांच्याकडे कंपनीची तात्पुरती धुरा. कोल्हापूरच्या शिंगणापूर गावात शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या सर्व्हिस वायर्सची चोरी. प्रकार घडल्याने उडाली खळबळ. नागपूरमध्ये सायबर फसवणुकीची घटना. शालेय गणवेश आणि बॅगच्या टेंडरच्या नावाखाली व्यापाराची 1.13 कोटींची फसवणूक. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू. नांदेडच्या हदगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई. कारवाईत 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून सापळा रचत कारवाई. बीड जिल्ह्यात वाळू तस्करीसाठी 50,000ची लाच घेणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात. लाच घेणाऱ्या पोलिसाचा पोलीस ठाण्यातून पळ काढण्याचा प्रयत्न. एसीबीच्या पथकाने फिल्म स्टाईलने पाठलाग करत घेतलं ताब्यात. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या खासगी बसला भीषण आग. आगीत बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. सुदैवानं वेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टळला. चंद्रपूरमध्ये वळणावर हायवा आणि ट्रकची समोरासमोर धडक. अपघातात हायवा चालक गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.